आज बड्डेच्या निमित्तानं काय पण कर, थोडं पॉलिटिक्स घे, खरं परत एकदा कॅप्टन्सी मिळव. नो सर, मुझे पॉलिटिक्स में कोई इंटरेस्ट नहीं. आणि कॅप्टन्सीमध्ये आई एम सॉरी सर, मैं एक नॉर्मल आदमी और नॉर्मल जिंदगी जीना चाहता हूँ. मुझे चाहिए 8 घंटे की नींद, वो जो चाहूँ करने की आज़ादी. संडे को कहो ना प्यार है, जू चौपाटी पर पाव भाजी है. सगळं आहे, फक्त एक वर्ल्ड कप नाही आहे. तो पण येईल, आता लगेचच आहे. तिथला कॅप्टन मीच आहे ना. तेच तर मी म्हणतोय, तू एवढा चांगला कॅप्टन आहेस, इथली सुद्धा कॅप्टन्सी परत मिळव. किती दिवस फक्त ओपनर म्हणून खेळणार आहेस? वो मेरा काम है सर. एवढं पुरेसं आहे असं वाटतंय तुला? टीमच्या भल्यासाठी पुढे यायला नको? येणार की सर, पण एक कॅप्टन म्हणून नाही, एका प्लेअरच्या रोलमध्ये. अरे ऐसी की तैसी प्लेअरची, नुसत्या प्लेअरला कुठे महत्त्व राहिले आता? त्या इम्पॅक्ट प्लेअरच्या रूलनं सगळे ऑलराऊंडर खाऊन टाकले. सध्या बॉलरची चाललेली धुलाई बघून या देशात पुढच्या 7 पिढ्यात कोण बॉलर व्हायला तयार होणार नाही. आणि बॅट्समन तर सध्या एवढे झालेत की एकेका जागेसाठी 10 जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. अरे ते MI फॅन्स आस लावून बसलेत. ज्या रोहितने आम्हाला 5-5 ट्रॉफ्या जिंकून दिल्या, तो 6वी सुद्धा ट्रॉफी दिली. आणि तो रोहित म्हणतोय मला कहो ना पेरे बघायचा आहे, पावभाजी खायची आहे. अरे कॅप्टन होऊन कर ना, तुला कोण अडवलंय? हैदराबादवाले आले वाटते, परत एकदा मागच्या वेळीसारखी तोडफोड करतील. 6 मेला त्यांच्याबरोबर मॅच आहे, त्याच्यात तू निर्णय घे.